नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाल नामदेवराव शेंद्रे. अलास्का ॲग्रो एक्सपोर्ट या नावाने एक फर्म चालते. आमच्या फ्रूटमध्ये 10 ते 12 वर्षापासून व्यापार करतो आणि गेल्या 4 महिन्यापूर्वीच असं एक व्हिडिओ ऑर्डर सीटच्या माध्यमातून आपण एक केला होता आणि त्यावेळेस आपण एका व्हरायटीबद्दल चर्चा झाली होती. बऱ्याच व्हरायट्यांसोबत आपण काम करतो. त्याच वेळेस आपण विराट या व्हरायटीचं पण नाव घेतलं होतं. तर त्यावेळेस विराट व्हरायटीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले. त्यांनी लागवड केली, मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि त्याचा ओव्हरऑल एक परफॉर्मन्स बघता सगळ्याच व्हरायटीचा एक चांगला परफॉर्मन्स राहिला. पण ज्या शेतकऱ्यांनी विराट व्हरायटी लावली त्याच्यापैकी जवळजवळ 80 ते 90% शेतकरी समाधानी राहिले आणि त्यांचा परत फोन आला. आणि मार्केटला ज्यावेळेस आम्ही पण विराटचे प्लॉट काढले त्यावेळेस विराटचे प्लॉट मी स्वतः गुवाहाटीपर्यंत, आसाम, वर्धा एक्सपोर्टला इकडं माल टाकले तरी माल नरम पडण्याचं जे प्रमाण होतं ते फार कमी होतं. व्हरायटी जो कडकपणा आहे आणि लांबच्या, खास करून ह्या वर्षीचा जो प्रॉब्लेम होता की टेम्परेचर आता सध्या तरी 40 डिग्रीचं टेम्परेचर चाललंय. या टेम्परेचरला बऱ्याचशा व्हरायट्यांमध्ये समजा 20 टनाची जर गाडी भरली तर 2.5 ते 3 टनापर्यंत माल हा नरम पडतोय. तर आपण विराटच्या एक 5 ते 6 गाड्या भरल्या. त्यात मला एक जाणवलं तर 400 ते 500 किलोपर्यंत माल नरम पडला. याच्यावर माल लांबच्या 6व्या-7व्या दिवसाच्या मंडीला होतो. तर शेतकऱ्यांचाही ॲव्हरेज क्वालिटी आणि कटिंग या बाबतीत विराट व्हरायटीचा एक परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. तर 4 महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली की व्हरायटीचं कसं काय आपण सांगताय. पण सजेस्ट केलेली व्हरायटी आणि त्याच्यात शेतकऱ्यांनी लावल्यानंतर शेतकऱ्यांना एक चांगलं समाधानकारक उत्पन्न मिळालं. याबद्दल मी सगळं समाधानी आहे. आणि आता येणारा सीझन हा पावसाळी सीझन आहे. तर त्यात ऑर्डर सीटचं विजय ही व्हरायटी एकदम चांगली व्हरायटी आहे. पावसाळी आणि उन्हाळी 2 वेगळ्या व्हरायटी असल्यामुळं त्यावेळेसच्या सीझनसाठी एक विजय व्हरायटीचा आपण निवड करू शकता. आणि विराटबद्दल बोलायचं झालं तर मला खरोखर व्हरायटी एकदम चांगली आवडली. शेपमध्ये म्हणा, तुम्ही कटिंगमध्ये म्हणा आणि ॲव्हरेज. यावर्षीचं क्लायमेट खूप विचित्र होतं. त्या क्लायमेटमध्ये खूप प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आले. म्हणजे जर खरं तर असं म्हणायचं का शेतकऱ्यांनी यावेळेस एकदम युद्ध पातळीवर काम करून टरबूजाचं पीक आणलंय. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना भाव पण चांगले भेटले. साधारणतः एक 8 रुपयापासून ते 12-13 रुपये पण बाजार भेटले आणि एक चांगलं उत्पादन मिळालं. तर शेतकऱ्यांनी पावसाळी सीझनसाठी विजय व्हरायटीचाही जर विचार केला तर हरकत नाही. त्याचबरोबर बाकीच्या व्हरायट्यांचाही चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. पण ह्या वर्षीचं वातावरण पाऊस कमी असल्यामुळे टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी आल्या. तरी पण एक व्हरायटीने एक चांगला दमदार परफॉर्मन्स दिला आहे. तर आपण नक्की पुढच्या वेळेस या व्हरायटीचा विचार करायला परत हरकत नाही. धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संबोधून